श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे आहे कोडित गाव। या गावात आल्यावर मी येऊन पोहोचले श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या मंदिरात। 40 वर्षापासून अखंडित हे मंदिर उभारण्याचं काम चालू आहे। लोकवर्गणीमधून मंदिर उभारणी करणे ती सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात क्वचितच पाहायला मिळते। मंदिराच्या चारही बाजूने कंपाऊंड आहे आणि मधोमध मंदिर आहे। मस्त श्रीनाथ भक्त जर एकत्र आले तर ते काय करू शकतात हे जर पाहायचं असेल तर या गावात श्रीनाथ म्हस्कोबांच्या मंदिरात एकदा आलंच पाहिजे। या गावात काशीचे अधिपती श्रीनाथ म्हस्कोबा तुळाजी बुवा बडदे नामक भक्ताच्या भक्तीला प्रसन्न होऊन येथे आले होते। वीर म्हस्कोबा हे स्मशानभूमीमध्ये प्रकट झाल्यामुळे यांना म्हस्कोबा असे नाव पडले। दरवर्षी माघ शुद्ध पौर्णिमेला होणारा श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी यांच्या विवाहाची अनुभूती घ्यायला लाखो भाविक येथे आतुर असतात। दरवर्षी या गावात विवाह सोहळ्याप्रित्यर्थ यात्राही भरते। माघ शुद्ध पौर्णिमेला ढोल ताशाच्या गजरात गुलाल खोबऱ्याची उधळण करत थाटामाटात देवाच्या लग्नाची सुरुवात होते। 12 दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये 7 गावच्या पालख्या येतात आणि काठ्या नाचवल्या जातात। यात अनेक पारंपरिक सोहळे पार पडतात, जसं की देवाची हळद, देवाचं लग्न। आणि हे आहे नाथ म्हस्कोबा महाराजांचे वाहन चिंतामणी। याची एक सुबक मूर्ती गाभाऱ्याच्या बाहेर आहे। गाभाऱ्याच्या आत गेल्यावर श्रीनाथ भैरव म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी यांची सिंदूर चर्चित स्वयंभू मूर्ती आहे। वास्तुकलेचा सगळ्यात सुंदर नमुना म्हणजे हे मंदिर आणि त्यामध्ये केलेलं ते कोरीव काम। ह्या मंदिरात सुंदर आणि सुबक नक्षीकाम करून मूर्त्या बसवल्या आहेत। मंदिराचे काम करताना भारताच्या प्रत्येक मंदिराचे कौशल्य आणि शैलीचा वापर केला आहे, जसं की दक्षिणात शैली, द्रविड शैली, हेमाडपंथी शैली आणि महाराष्ट्रीयन शैली। यामुळे मंदिराची सुंदरता ही 4 पटीने वाढली आहे। यावर्षी श्रीनाथ म्हस्कोबांची यात्रा 11 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी या दरम्यान झाली। 10 फेब्रुवारीला देवाची हळद आणि 11 फेब्रुवारीला देवाचं लग्न विवाह सोहळा। 23 फेब्रुवारीला रंगशिंपण म्हणजेच मारामारी ही एक प्रथा असून याने यात्रेची सांगता झाली। या मंदिरात नवग्रहांच्या मूर्त्या सुद्धा आहेत, त्यामुळे नवग्रहांचे दर्शन सुद्धा एकाच ठिकाणी होऊन जाते। बोला तर मग सवाई सर्जाच्या नावानं चांभलं। आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहत आलातच तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।